आज तुमची मुलगी असेल, पोलिसांची मुलगी असेल, कुणाची असू द्या, जज साहेबांची असू द्या, हे कृत्य कोण सहन करू शकतं? बरोबर. त्यामुळे आमची काय मागणी होती की आम्ही स्वतः तुम्हाला आरोपी दिलाय, तो आता डिटेक्ट झाल्यानंतर तुम्ही गुन्हा नोंद नाही झाला, काय नाही झालं तर आमच्या ताब्यात द्या आणि महाराष्ट्राला कळू द्या, जगाला कळू द्या की कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे संपलेलं नाही. त्यानंतर पोलीस आल्यानंतर तो आरोपी कबूल होत नाही म्हणून आम्ही गाडीत बसून पोलीस म्हणले आम्ही कबूल करतो. त्यांनी नेला. ते नेल्यानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये नेला आणि इकडं मुलीची बॉडी सापडली गोठ्यामध्ये. एका कोपऱ्यामध्ये त्यांनी सगाळ बिगाळ टाकून असं कोपऱ्यात त्या मुलीचा मृत्यू सगळं करून काय असेल ते झाकून ठेवला होता. इथं महिला मंडळाचं एकच म्हणणं की त्याला फाशी तर द्या, नाहीतर महिलांच्या ताब्यात द्या. अच्छा, एवढंच आहे. ओके. काल पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामध्ये असलेल्या या नसरापूर या गावामध्ये आज स्मशान शांतता आहे. आणि एरवी नेहमी गजबजलेलं हे गाव, स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडकडे जाणारा हा रस्ता, आणि याच रस्त्यावरती नसरापूर हे शेवटचं पेटेचं गाव. आणि या गावामध्ये आज सर्व लोक, सर्व घरांमध्ये तुम्ही बघाल तर अशी परिस्थिती आहे. सर्वांची दारं बंद आहेत, सर्वांची घरं बंद आहेत आणि कुलपं लागलेले. ही शांतता कशामुळं आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. खरं तर अवघी 3 वर्षाची एक चिमुरडी एका नराधामाच्या राक्षसी प्रवृत्तीला बळी पडली आणि तिचा जीव गेला. मी त्या ठिकाणी आहे. ही जी पोलीस व्हॅन आहे, ह्या पोलीस व्हॅनच्या पलीकडच्याच बाजूला समोर 2 जवान दिसत आहेत पोलीस थांबलेले, त्या ठिकाणाहून ही आतमध्ये जाणारा. आणि हा जो गोटा दिसतोय, या गोट्यामध्ये या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार झाले आणि भीमा कांबळे नावाच्या या 65 वर्षाच्या नराधामानं अक्षरशः क्रूरतेचा कळस गाठला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेवढी शांतता झाली. पालक चिंतेत पडले. ज्यांची मुलं सुट्टीला गेली आहेत त्यांनी आपल्या मुलांना फोन करायला सुरुवात केली की आपली मुलं सुरक्षित आहेत का. एवढी भीती महाराष्ट्राच्या मनात बसली. धडकी भरवणारी ही घटना. मात्र हे जे सगळे नागरिक आहेत हे नसरापूरमध्ये याच परिसरात राहतात. या चौकाचं नाव काय दादा? श्रीराम मंदिर चौक. याच चौकामध्ये राहतात आणि कालच्या ह्या घटनेचे हे सगळेजण साक्षीदार आहेत. मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय घटना झाली होती आणि कशा पद्धतीनं हे सगळं तुम्ही डोळ्यानं पाहिलं चित्र. घटना अशी इतकी दुर्दैवी झालेली आहे की माणुसकीला काळीमा फासणारी घटना झालेली. मुलगी तर आमची काही परत येऊ शकत नाही, पण ही घटना इतकी दुर्दैवी आहे की पहिल्यांदा आम्हाला असं कळलं की मुलगी आपली घराच्या समोर खेळती म्हणून सगळे हे करतात. मुलगी सापडत नाही म्हणून त्यांचे नातेवाईक ग्रामपंचायत मध्ये आले आणि कॅमेराचा शोध करू लागले. पण आमची नसरापूर ग्रामपंचायतचे कॅमेरे पण बंद आहेत. दुर्दैवी घटना आहे आणि ग्रामपंचायत पण आमची इतकी सक्षम नाहीच आहे. ते कॅमेरे बंद असल्यानंतर खासगी कॅमेऱ्यामधनं आम्हाला की त्या मुलीचं सीसीटीव्ही फुटेज समजलं की ही त्या व्यक्तीबरोबर तिकडे गेलेली आहे. त्यामुळं आम्ही त्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यानंतर त्या व्यक्तीला तिथं आम्ही जागेवर त्या स्थळी आणल्यानंतर पण तो कबूल होत नव्हता. त्याच्या आधीच मी स्वतः मुलगी गायब झाली म्हणून 112ला आम्ही स्वतः फोन केलता. त्यानंतर मुलगी पोलीस आले. पोलिसांची निम्मी टीम सर्च करत 1 तास गेला. 112ला फोन करून पण 1 तास गेला तरी पोलीस आले नव्हते. तरी शोध आमची चालू होती. त्यानंतर पोलीस आल्यानंतर तो आरोपी कबूल होत नाही म्हणून आम्ही गाडीत बसून पोलीस म्हणले आम्ही कबूल करतो. त्यांनी नेला. ते नेल्यानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये नेला आणि इकडं मुलीची बॉडी सापडली गोठ्यामध्ये. एका कोपऱ्यामध्ये त्यांनी सगाळ बिगाळ टाकून असं कोपऱ्यात त्या मुलीचा मृत्यू सगळं करून काय असेल ते झाकून ठेवला होता. इतकी दुर्दैवी घटना होती. ते सापडल्यानंतर पुढची प्रोसेस. तुम्ही ह्याच गल्लीमध्ये राहता? अच्छा. काय इथं तुम्ही ज्यावेळेस शोधायला सुरुवात केली, सुरुवातीला एक लहान मुलगी जी सुट्टीला आलेली, थोडक्यात पाहुण्यांची मुलगी होती ती आणि आपल्या इकडे सुट्टीला आलेली होती. नसरापूर आपल्याला माहिती आहे की स्वराज्याची राजधानी जवळ आहे. तुमच्या परिसरात कधी अशा ह्यापूर्वी घटना घडली नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ह्या भोर तालुक्यात रायरेश्वर. 36 वर्ष 35 वर्ष राजगड राजधानी होती पहिली. बरोबर. स्वराज्याचं तोरण स्वराज्यांनी छत्रपतींनी इथं बांधले. बरोबर. ह्या अशा आमच्या भूमीमध्ये ही पहिलीच घटना दुर्दैवी आहे. एवढा असून पण पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे.
हां. आणि करतात आणि मुख्यमंत्र्याकडून आमची मागणी आहे की लवकरात लवकर न्याय द्यावा, चिमुकलीला फक्त न्याय द्यावा. ओके. काल ह्या सगळ्या घटना घडल्याच्या नंतर सगळं वातावरण प्रचंड तापलेलं होतं. नसरापूरची लेक नसली तरी प्रत्येक कुटुंबातली, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातली लेक होती. अशा पद्धतीनं महाराष्ट्रात सध्या संताप चालू आहे. तुम्ही नसरापूरकर म्हणून काय भूमिका घेतली काल? नाही, नसरापूरची लेक नव्हती असं नाही. ती सुट्टीला आजोळी आली होती आजीकडे. तर ती त्याच्यानंतर सुद्धा असं म्हणली, तिथनं काही अंतरावरती शाळा आहे, बरोबर, की मी आजीकडे राहणार आहे, तिथं शाळा शिकणार आहे. तिथं रमली होती ती. अच्छा. आणि ह्या भागामध्ये कसं होतं की आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये लहान मुलं बागडतात, खेळतात. अशा प्रकारची घटना ह्याच्या आधी कधी घडली नाही. बरोबर. तर पालकांनी एवढं त्याच्यावरती कधी हे पण केलं नाही की आपली मुलगी कुठं खेळती, काय करते वगैरे. पण 2-3 तास जेव्हा मुलगी सापडत नाही, त्याच्यानंतर हा प्रश्न आला संशयास्पद की काय झालं असं. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचं हे आलं. आणि ग्रामपंचायत सुद्धा सीसीटीव्ही बंद होते. तर त्या काळामध्ये लाईट गेली होती. ग्रामपंचायतच्या सीसीटीव्हीला बॅकअप नाहीये, म्हणून त्या दुसऱ्या सीसीटीव्ही मधनं त्याचा उलगडा झाला. बरोबर. की मुलगी जाताना त्याच्याबरोबर दिसतीये, त्या नाराधामाबरोबर, पण येताना दिसत नाहीये. अच्छा. मग तिथं संशयास्पद झाल्यानंतर, त्याच्यावर संशय आल्यानंतर, त्याला ताब्यात घेतल्यानंतर हे सगळा गुन्हा उघडकीस आला. काल सगळ्याच नसरापूरकरांनी आक्रमक भूमिका घेतली. आरोपी ताब्यात मिळाला होता. प्रत्येक नागरिकाला असं वाटायचं की त्याला आमच्या ताब्यात द्या. प्रत्येकाच्या घरातली मुलगी गेली अशी भावना होती. प्रत्येकाच्या घरातली मुलगी म्हणण्यापेक्षा ती मुलगी आज इथे राहायला आली होती. आज सगळ्यांचे इथे घरी मुलं आहेत, लहान मुलं आहेत, 1-2 वर्षाचे आहेत. पण अशी घटना आमच्या इथे कधीच झाली नाही नसरापूरला. ह्या आधी सुद्धा कधी असं झालं नाही. ही जी दुर्दैवी एकदम घटना जी झाली, आज जर का बघायला गेलं तर पालक प्रत्येक जण म्हणतील की लहान मुलाला सोडावं का नाही. आणि आक्रमक म्हणजे आक्रमक व्हायलाच पाहिजे. बरोबर. आक्रमक जर का नाही झालं तर इथून मागच्या ज्या केसेस आहेत बलात्कारी हे अशाच फिरणार आहेत. काय त्यांना करणार मग सरकार? काही जरी झालं तरी ह्यांना फाशी, नाहीतर ह्या अशा माणसांना, अशा व्यक्तींना ठेचूनच काढलं पाहिजे. बरोबर. हे जर का झालं नाही तर हे महाराष्ट्रात अजून बलात्कारी वृत्तीचे जे लोक आहेत हे असं पुढे चालणार आहे. बरोबर. ह्यांना मारून टाकणे किंवा फाशी देणे, नाहीतर पब्लिकच्या ताब्यात देणे. बरोबर. म्हणजे त्यांना सुद्धा कळेल की जे कोण आहे पुढे हे असं कृत्य कुणी करणार नाही. बरोबर. हे दादा आहेत, ह्यांचं हे घर आहे आणि समोरच ही घटना घडली. काय सगळं पाहिलं तुम्ही दिवसभरात काल? खऱ्या अर्थाने जनतेचा आक्रोश हा त्या ठिकाणी प्रगट होत होता. आणि झाली ही घटना अतिशय निंदनीय आहे. त्या घटनेचा मी पहिल्यांदा तीव्र शब्दात निषेध करतो. आणि या घटनेची सखोल चौकशी होऊन निपक्षपातीपणे या घटनेचा तपास व्हावा आणि लवकरात लवकर तो जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. बरोबर. मला असं समजलं की तो जिथं ही घटना घडली आहे, श्रीरामाचं मंदिर आहे समोर, याच ठिकाणी तुम्ही पण राहताय. तो जो आरोपी व्यक्ती आहे, जो तो 65 वर्षाचा नाराधम आहे, तो नेहमीच ह्या परिसरामध्ये फिरायचा किंवा काय, त्याची काय पार्श्वभूमी होती? हे खरं आहे, पण त्याची पार्श्वभूमी आम्हाला ही घटना ज्यावेळेस कळली त्यावेळेस त्याची पार्श्वभूमी कळली की त्याच्यावर अशा प्रकारचे मागं 2 गुन्हे झालेले आहेत. एक 1998 साली आणि 2015 साली झालेले आहेत. 2015 साली जो झाला तो त्याच्या भावाच्या मुलीवर त्याने अतिप्रसंग केलेला आहे. बर. अच्छा. हे काल ज्यावेळेस समजलं तुम्हाला की इथं मुलीची शोधाशोध चालू आहे, तुम्ही पण शोध मोहीम सहभागी झाला असेल, काय सगळी त्यावेळेसची परिस्थिती होती? म्हणजे जो तो प्रत्येकाची मुलगी असल्याप्रमाणे त्या घटनेचा, त्या मुलीचा शोध करत होता. आणि त्या मुली म्हणजे अशी घटना घडली आहे घटित ती कोणाच्या बाबतीत न व्हावी अशी प्रत्येक महिलेची आणि पुरुषांची अशी भूमिका त्या ठिकाणी होती. जास्त करून महिला खूप आक्रमक झाल्या होत्या. अर्थात एक लेख गेलेली आहे. प्रत्येक पुरुषांची, प्रत्येक महिलेची तीच भावना असणार. काकू या जरा पुढे या. काकू, तुम्ही इथंच राहताय समोर, रोज तुमच्या समोर इथं लेकरं खेळायला असतात. आज सगळी स्मशान शांतता आहे, प्रत्येकाच्या घरातलं लेकरू गेलाय. काय बघितलं तुम्ही सगळं? तुमची त्या मुलीची जी आजी होती ती तुमची ओळखीची असेल, मैत्रीण असेल. 40 वर्ष काय झालं सांगा तुम्ही. धरतो मी. त्या लहान मुलीचा जीव बघून आम्हाला अजून सुद्धा आत्म्याला रडायला येत आहो. 4 वर्षाची पण ती मुलगी नव्हती.
आता आजीला वाटलं की मुलगी बाहेर खेळत असेल, तिने पण एवढं लक्ष नाही दिलं. थोड्या वेळ 3 वाजले तरी मुलगी सापडेना. तेव्हा CCTV मध्ये पाहिल्यानंतर तेव्हा हा मनुष्य तिकडे तिला घेऊन जाताना दिसला. तेव्हा नसरापूरमध्ये कळलं की हे असं असं झाले. हा मनुष्य नेहमीच ह्या भागात फिरायचा. हो, हा रोज रोज नसरापूरला तो असायचा, भीक मागायचा, कुणाकडे भाकरी कुणाकडे भाजी बर. असं. अच्छा, म्हणजे लोकांनी खायला घातलेलं अन्न त्याचं परतफेड करण्याच्या ऐवजी त्याचं अक्षरशः उच्छाद मांडला, तेच भाकरी खाऊन. हो, आमचं महिला मंडळाचं एकच म्हणणं आहे की त्याला फाशी तर द्या, नाहीतर महिलांच्या ताब्यात द्या. अच्छा, एवढंच आहे. ओके. मुळात आमची मागणी काय होती की आम्ही स्वतः आरोपी कबूल होत नाही म्हणून तुमच्याकडे दिला, बरं. पण डिटेक्ट झाल्यानंतर पोलिसांचं गुन्हा तुम्ही नोंद केलेला नाही. आज तुमची मुलगी असेल, पोलिसांची मुलगी असेल, कुणाची असू द्या, जज साहेबांची असू द्या, हे कृत्य कोण सहन करू शकतं? बरोबर. त्यामुळे आमची काय मागणी होती की आम्ही स्वतः तुम्हाला आरोपी दिलाय, तो आता डिटेक्ट झाल्यानंतर तुम्ही गुन्हा नोंद नाही झाला, काय नाही झाला, तर आमच्या ताब्यात द्या आणि महाराष्ट्राला कळू द्या, जगाला कळू द्या की कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे संपलेलं नाही, अजून आहे. आणि त्याला त्या ह्याच्यात शिक्षा दिली असती तर अजून गुन्हे करणाऱ्यांना आहे ना दहशत बसली असती ना. आमचं मागणं रास्त होतं, त्यामुळे आम्ही आंदोलन केलं. बरोबर बरोबर. हा. आम्हाला माहिती अशी मिळाली की ह्यापूर्वी सुद्धा ह्या नराधमांनी 1998 साली एका 65 वर्षीय वृद्ध महिलेवरती असा अत्याचार केला होता. बरोबर. त्यानंतर 2015 साली त्यांनी सख्ख्या भावाच्या मुलीवर सुद्धा असा प्रयत्न केला होता अत्याचाराचा. त्यानंतर त्याला अटक सुद्धा झाली होती. त्यानंतर त्याला परत कुठल्या ह्याच्यातनं त्याला हे करण्यात आलं, पण बेल मिळाली किंवा काही असेल. त्यानंतर ह्या नराधमांनी हा तिसरं केलेलं कृत्य, बरोबर, ते अत्यंत निंदनीय आहे. म्हणजे आपण बघतोय की नागरिकांची जी तक्रार आहे ती अशी आहे की हा हॅबिच्युअल झाला होता. म्हणजे अक्षरशः जसा एखादा चोर सराईत असतो तसं त्याला अशा घटना करण्याची सवय पडलेली होती, कारण पहिल्या घटना पचल्या होत्या आणि त्या पहिल्या घटना पचल्यामुळं त्याची ही क्रूरता वाढत गेली, किंवा आपल्याला फार तर फार 4-2 वर्ष जेलमध्ये राहावं लागतंय आणि नंतर आपण जेलच्या बाहेर येतोय, अशी एक मानसिकता ह्या आरोपीची झाली. आणि त्याच्यातूनच एका 3 वर्षाच्या मुलीचा त्यानं जीव घेतला. आणि तो फक्त जीव घेतला नाही तर तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले आणि अत्याचार करून एवढ्या कोवळ्या जीवाला तिनं ह्या जगाचा निरोप घ्यायला भाग पाडलं. त्यामुळं आज मी सुरुवातीला जसं सांगितलं, नसरापूरसहित संपूर्ण भोर तालुका ही छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी अक्षरशः रडते आहे आणि या नराधमाला फाशी द्या अशी मागणी करते.